शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वरच्यावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती। पुतळा कोसळल्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतल पाटलांविरोधात गुन्हा दाखल, दोघेही बेपत्ता, पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटलांचा दावा। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे। सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी, येत्या 15 दिवसात घोषणा, बच्चू कडूंची माहिती। संभाजीराजे छत्रपती राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा। सेबी स्टॉक एक्सचेंजला हायकोर्टाचा दणका, सेबी एनएसई बीएसईला ठोठावला 80 लाखांचा दंड। आता मिसिंगची तक्रार न नोंदवल्यास पोलिसांवर कारवाई, हायकोर्टाचा थेट इशारा। मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टानं सुनावलं। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत मोठी कपात, खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा। रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 5,500 कोटींची गुंतवणूक, 6,000 एकर जागेवर मोठं बंदर उभारणार। नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार INS अरिघाट पाणबुडी, भारताची दुसरी अण्वस्त्र सज्ज पाणबुडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।